तुम्हालाही खूप जास्त थकवा जाणवतो का? सकाळी उठल्यावरती अंग जड पडतं किंवा खूप जास्त भारी वाटतं. असं जर सतत होत असेल, तर हा फक्त शरीराचा थकवा नसून तुम्हाला असणारा एक सिग्नल आहे. मग तो सिग्नल कशाप्रकारे असू शकतो किंवा हा सिग्नल काय आहे? तर चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती. थकवा म्हणजे काय? थकवा म्हणजे फक्त दम लागणे नाही, तर थकवा हा 3 प्रकारचा असू शकतो. शारीरिक थकवा, मानसिक थकवा, हार्मोनल किंवा मेटाबॉलिक थकवा असंही आपण त्याला म्हणू शकतो. पण जर 2-3 आठवड्यापेक्षा जास्त जर थकवा जाणवत असेल, तर ते गंभीर कारणही असू शकतं. थकव्याची मुख्य कारणे जसं की ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजेच आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणे. मग यामुळे काय होऊ शकतं, तर आपल्याला चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होऊ शकणे किंवा जास्त चालल्यात, जास्त एक्झर्शन जर झालं, तर आपल्याला दम लागू शकतो. त्याचबरोबर हातपाय थंड पडू शकतात. त्याचनंतर अजून मुख्य कारण जर बघितलं, तर व्हिटॅमिन B12ची कमी. व्हिटॅमिन B12ची कमी असल्यामुळे हातपाय लगेच गळून जाणे किंवा हातपायाला मुंग्या येणे. त्याचबरोबर व्हिटॅमिन डीची कमी असते. व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळे काय होतं, तर हातपायाला ठणक येणे किंवा आपल्या सांध्यांमध्ये खूप जास्त वेदना येणे. मग याचबरोबर अजून मुख्य कारण काय असू शकतं, थायरॉईड समस्या, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. बऱ्याचदा वेट अचानक वाढतंय किंवा अचानक कमी होतंय आणि त्याचबरोबर आपल्याला आलेला थकवा म्हणजे हे थायरॉईडचं लक्षण असू शकतं. आणि अजून एक मुख्य कारण म्हणजे डायबिटीज. डायबिटीज म्हणजे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण खूप प्रमाणात वाढणं किंवा अपुरी झोप व मानसिक ताण हे सुद्धा थकव्याचं मुख्य कारण आहे. जर आपली प्रॉपर व्यवस्थित 7 ते 8 तास झोप जर नाही झाली, तर बऱ्याचदा आपला मेंदू थकलेला असतो आणि मेंदू जर थकलेला असेल, तर आपल्यालाही कुठल्याही कामामध्ये इंटरेस्ट किंवा उत्साह राहत नाही. म्हणून आपल्याला अनेकदा पूर्ण बॉडी जड पडल्यासारखं वाटतं आणि आपण खूप जास्त थकवा फील करतो. त्याचबरोबर जे महत्त्वाचं कारण आणि याचसोबत मुख्य कारण म्हणून ओळखलं जातं, ते असं आहे, की आपल्याला येणारा मुख्य कामाचा किंवा इतर गोष्टीचा खूप जास्त ताण किंवा एन्झायटी, डिप्रेशन यासारख्या गोष्टी. यानेही आपण खूप जास्त थकून जातो. आपण बऱ्याचदा एखाद्या टॉपिकवरती, एखाद्या विषयावरती खूप वेळ विचार करणं किंवा ओव्हर थिंकिंग हे सुद्धा आपल्या थकव्याचं मुख्य कारण असू शकतं. आपण या सर्व गोष्टीसाठी काही घरगुती उपाय सुद्धा करू शकतो आणि या थकव्याला दूर करू शकतो. त्याचबरोबर घरगुती उपायासोबत जर आपल्याला हे 3 आठवड्यापेक्षा जर जास्त दिवस थकवा जर जाणवत असेल, तर आपण कुठल्या ब्लड टेस्ट केल्या पाहिजे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तर आपण यासोबत काही ब्लड टेस्ट ज्या करू शकतो, त्या म्हणजे सी-बी-सी करू शकतो. त्याचबरोबर B12ची तपासणी करू शकतो, व्हिटॅमिन डीची तपासणी करू शकतो आणि महत्त्वाची आहे ती म्हणजेच आपली फास्टिंग आणि पोस्ट मील जी शुगर आहे, रक्तातील साखरेचं प्रमाण मोजण्याची जी तपासणी आहे, ती तुम्ही एक वेळेस नक्की करून घ्या. आणि याचबरोबर थकव्यासाठी घरगुती उपाय केले पाहिजे. जसे की 3 ते 5 लिटर दररोज पाणी घ्या. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, 15 ते 20 मिनिट सकाळचे कोवळे ऊन, त्याचबरोबर सुकेमेवे, ड्राय फ्रुट्स म्हणजेच बदाम, मनुके आणि याचबरोबर प्रमाणात दुखत असेल, असे काही सिम्प्टम किंवा अशा काही गोष्टी आढळून आल्या, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि याचबरोबर होमिओपॅथीमध्ये थकव्यासाठी काय इलाज आहे? तर होमिओपॅथीमध्ये फक्त थकव्यावरतीच नाही, तर थकव्याच्या मूळ कारणावरती उपचार केला जातो. म्हणजेच तुम्ही तुमच्या सर्व दैनंदिन जीवनातील गोष्टी, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण पूर्णतः तुमची सर्व सखोल अभ्यास करून यावरती होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतो. म्हणजेच तुम्हाला जर थायरॉईड असेल, थायरॉईडमुळे जर थकवा जाणवत असेल किंवा याचबरोबर तुम्ही ॲनेमिक असाल, जर तुमच्या हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल, तर यावरती प्रॉपर मेडिसिन देऊन तुमच्या आजाराचा इलाज केला जातो किंवा तुमच्या थकव्याचं जे काही कारण आहे, त्यावरती इलाज केला जातो. म्हणजेच तुमचा थकवा ऑटोमॅटिक दूर केला जातो. असे होमिओपॅथीमध्ये अनेक आजाराचे, अनेक रुग्णांचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे औषधं सुद्धा आहेत. म्हणून तुम्ही जर
वारंवार तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफ सर्जरी कुठल्याही ऑपरेशन नंतर जर तुम्हाला अशा कंडिशन दिसत असेल तर तुम्ही नक्कीच नाथ ॲडव्हान्स होमिओपॅथिक हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करा.